यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला मोठा प्रतिसाद। अभियानांतर्गत विविध सेवा सुविधांची दिली माहिती। महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे। या बाबी लक्षात घेऊन सशक्त नारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन आर्णी केळापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ तोडसाम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी वैद्यकीय अधीक्षक सुनील भवरे, ग्रामीण रुग्णालय आर्णीचे वैद्यकीय अध्याशिका डॉक्टर रामा बाजोरिया, बालरोग तज्ञ डॉक्टर आशिष पाटील, प्रिया तोडसा, डॉक्टर सत्तुरवासर उपस्थित होते। या रुग्णालयात विशेष तज्ञ आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येऊन त्यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, हाडांचे डॉक्टर किशोर वैन व महिलांसाठी ॲनेमिया तपासणी व सिकलसेल तपासणी, किशोर वैन मुलींसाठी सकस आहार विषयी माहिती, मानसिक पाळी स्वच्छता विषयी माहिती, पोषण आहार विषयाविषयी माहिती, आयुष्यमान भारत डिजिटल मिशन कार्ड, पंतप्रधान जन आरोग्य नोंदणी, महात्मा फुले आरोग्य योजनेविषयी माहिती, ब्लड डोनेशन कॅम्प। सदर शिबिरामध्ये 1149 रुग्णांनी लाभ घेतलाय। सदर कार्यक्रम ग्रामीण रुग्णालय आर्णीचे वैद्यकीय अध्याशिका डॉक्टर रामा बाजोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलाय। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शेजवसर, तर ग्रामीण रुग्णालयातील या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे रंजिता कारलेकर, राहुल मोहिते, शंकर टोपे, पुरुषोत्तम गुडे, अमोल चव्हाण, खंदारे साहेब, हर्षद दोदुलवार, अनुप तपासे, डॉक्टर जगताप, डॉक्टर पांडे इत्यादी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी। या ठिकाणी स्वस्थ नारी स्वस्थ परिवार या उपक्रमाअंतर्गत आपल्या आर्णीसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये सेवा पंधरवडा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आर्णी या ठिकाणी आर्णी तालुक्यातील सर्व माता भगिनींचं या ठिकाणी वेगवेगळ्या आरोग्याचं निदान करण्याकरता या प्रकारच्या शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। या शिबिराच्या निमित्ताने आर्णी या ग्रामीण रुग्णालयामध्ये आमच्या बाजोरिया मॅडम असतील, भावसर असतील, आमचे घोटे साहेब असतील, इकडे आमचे सर असतील, व्यवहारी साहेब आहेत, या सर्व डॉक्टर मंडळींना यामध्ये मोठ्या प्रमाणे सहभाग घेतला आणि जवळपास 1000-2000 पेक्षाही या ठिकाणी पेशंट दररोज या ठिकाणी येतात याची जाणीव या सर्व लोकांनी करून दिलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं भविष्यामध्ये या रुग्णालयाचं मोठ्या प्रमाणात विस्तार करून उपजिल्हा रुग्णालय व्हावं अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी आमच्या सर्व लोकांनी दिलेलं आहे। आणि भविष्यामध्ये कुठलीही नारी ही आरोग्यानं निरोगी असली पाहिजे याकरता खऱ्या अर्थाने या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी मध्य प्रदेश या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम घेतला 17 तारखेला आणि त्या 17 तारखेच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसावर वेगवेगळ्या प्रकारचे करतो, पण या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण देशातली नारी ही निरोगीबाई कशी राहील याकरिता आरोग्य विभाग असतील किंवा आमची भारतीय जनता पार्टी असतील या सर्वच्या सर्व लोकांना सांगितलं की आपण प्रत्यक्षपणे सहभाग घेऊन संपूर्ण नारीचं रोगाचं निदान या शिबिराच्या माध्यमातून करावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या। सोबतच वेगवेगळे जे आजार असतील काही आजाराचं निदान या ठिकाणी करण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या। धन्यवाद।